शुभ सकाळ, मस्त राईड चालू आहे। मला प्रवीण सगळे भेटलेले आहेत, एकदम अफलातून रायडर आहेत ते। अष्टविनायक राईड करून आलेले आहेत, गोवा राईड करून आलेले आहेत। अफलातून म्हणजे अफलातून रायडर। आता आम्ही अंबरनाथला चाललेलो आहे, जवळजवळ 30-40 किलोमीटर राईड, रिटर्न राईड। सो अँड सकाळचा मौसम बघा, रात्रभर पाऊस नव्हता एवढा, पण खास होता। 4-5 दिवस रेग्युलर पाऊस होता, आज पाऊस कमी आहे। त्याचा पण आनंद घेणार, पाऊस कमी असल्याचा पण। कारण की पावसामध्ये जास्त सायकलिंग करता येत नाही किंवा आपल्याला व्हिडिओ गेम करता येत नाही, बाकी काय नाही। सो स्टे ट्यून, वारी चालू आहे। आता आम्ही आहे अंबरनाथ MIDC आनंदनगरमध्ये। आनंदनगर MIDC खूप बदललेला आहे। द रोड कंडिशन्स आर व्हेरी गुड नाउ, मीन्स ॲज कम्पेअर्ड टू मेनी इयर्स अगो। माझा स्टेटमेंट असा आहे। बाकी आता आम्ही चाललोय एका डॅमला, नीर वॉटर डॅम म्हणून आहे तिथपर्यंत। अहेड इज प्रशांत, प्रवीण सगळे। MIDC इथं आम्ही आलेलो आहे, अशा ठिकाणी प्रवीण सायकलिंग करत येत आहे। ही इज नोन फॉर डेस्टिनेशन रायडर। असे वेगवेगळे डेस्टिनेशन शोधून काढतात आणि मस्त फोटोग्राफी करतात। ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे डॅम, रेल नीर। काय रे भाऊ, आता इथून जायचं कसं? हात ते आपल्या डॅमच्या इकडे। आता आम्ही सायकल इथं पार्क केलेले आहेत आणि इथं आम्ही आता चालत चाललोय। हो, इथं एक रील काढलेला आहे अगोदर, मी एकदम खूप पूर्वी काढलेला आहे। इथं या डॅमवर मी सायकल चालवली आहे, या ब्रिजवर। म्हणजे नो एंट्री, इथं सगळं नो एंट्री लिहिलेलं आहे। आपण खास एंट्री घेऊन आलेलो आहे आज, परमिशन घेऊन, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। विदाउट परमिशन मी काय करत नसतो। हे बघा, हे वातावरण ॲट अंबरनाथ। दिस वॉटर इज ट्रीटेड फॉर रेल्वे वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ते आता आपण बघितलं ते। अँड दिस इज द लोकेशन वेअर वी हॅव कम टुडे टू सी हाव। हे पाणी आहे, हे अंबरनाथ MIDC च्या मधोमध मस्त लोकेशन आहे। एन्जॉय द लोकेशन। आणि सध्या पाऊस नाही आहे, त्यामुळे मी व्हिडिओग्राफी करू शकत आहे माझ्या मोबाईलमधून। ह्याला नीर डॅम म्हणतात, नीर डॅम। रेल्वेमध्ये जे पाणी वापरतात पाण्याचं पिण्यासाठी, ते ह्या पाण्याला फिल्ट्रेशन करतात, ट्रीटमेंट करतात आणि आपल्यापर्यंत पोचतं ते। सो स्टे ट्यून्ड फॉर सच एक्टिविटीज। ये यूपी का लड़का इधर मिला है, जय महाराष्ट्र बोलता है। जय महाराष्ट्र बोलो। जय महाराष्ट्र। हाँ देखो, जय महाराष्ट्र बोलता है। टेंशन नहीं लेने का, महाराष्ट्र में टेंशन नहीं लेने का कभी। एकदम जबरदस्त अपना राज्य है, बहुत अच्छा राज्य है अपना महाराष्ट्र। बरोबर आहे। ही हॅज डन अष्टविनायक यात्रा, गोवा यात्रा, गोवा टूर यात्रा गोवा टूर आणि पंढरपूर यात्रा सध्या। तर सीझन सायकलिस्ट, आय वुड से डेस्टिनेशन सायकलिस्ट, चांगल्या एरियामध्ये जाऊन सायकलिंग करून येतात। काय तुमचा अनुभव त्या बाबतीत? जस्ट फॉर एनी बिगनर सायकलिस्ट और इंटरमिडिएट सायकलिस्ट? बिगनर सायकलिस्ट काय, आम्ही पण बिगनरच आहोत। हो, तेच म्हणजे आपण सगळे बिगनरच आहोत। पण हा ॲक्च्युली काय की मेनली काय लोकेशन वाईज सायकलिंग केलं ना तर जास्त मजा येते। कारण आपलं एक डेस्टिनेशन पण होतं, जाता येता नेचर बघून होतं आणि वेगवेगळे फ्रेंड्स बनतात। त्यामुळे सायकलिंग हा जरा त्यातल्या त्यात माझा। पण त्या उन्हामध्ये कसं काय एवढं किलोमीटर केले? ॲक्च्युली काय होतं की माझे अष्टविनायक आधी आम्ही प्लॅन केला होता, पण समाव तो कॅन्सल झाला। सेकंड टाइम मी प्लॅन केला, कोण येत नव्हतं, मग म्हटलं आता काय करायचं। पण मला ते परत कॅन्सलेशन नव्हतं करायचं, मग म्हटलं आता एकदा झालंय, ठरलंय, तो सोलो करून येऊ। पण देवाच्या कृपेने काही त्रास नाही झाला। गणपती बाप्पा मोरया। आणि गणपती नक्कीच आपल्या बरोबर नेहमी असतात, त्यामुळे चांगला झाला, मजा आली।
नाही दॅट इज वन ऑफ द टफेस्ट राईड आय यूज से एलिव्हेशन वाईज आणि आणि उन्हामध्ये हा. पण एक आहे की आपण जर डिहायड्रेशन प्रॉपरली म्हणजे आपण न्यूट्रिशन स्वतःला न्यूट्रिशन ठेवलं, दर 15-20 किलोमीटरला तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवलं, थोडंसं लिंबू पाणी म्हणा किंवा दुसरं काय ताक बीक जरा घ्यायचं ना, ते घेतलं ना की मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला तेवढं काय त्रास होत नाही. इव्हन तो मला पण काय क्रॅम्पचा काय त्रास आला. हो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. आणि बऱ्यापैकी चांगला झाला. त्यामुळे देवाच्या कृपाने आपला एक अष्टविनायक झाल्यामुळे त्यामुळे बरं वाटलं. आणि असेच आपले ट्रेक आपले हे करत राहू, सायकलिंग करत राहू. आणि देशपांडे साहेबांना बरोबर पण असेच भरपूर माझ्यावर ट्रेक काय सायकलिंग होऊ द्या, आपण आपल्या होऊ द्या. येस वी विल कंटिन्यू द राईड्स. येस शुअर. देशपांडे चालले आहेत युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आता सध्या. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. अरे थँक्यू व्हेरी मच. प्लॅनिंग मध्ये आहे सगळं, चांगलं व्यवस्थित होऊ द्या, बस एवढंच असतं. आपल्याला काय प्लॅनिंग करतो बऱ्याच गोष्टी, पण सगळ्या गोष्टी आपल्या बऱ्याच म्हणजे आपल्या ह्याच्यावर पण असतात, लोक कोण कोण आहेत त्याच्यावर सगळं. बरोबर. आणि रस्ते कसे आहेत. ढान 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 ढान. याला बोलतात इन्स्टा कॅमेरा. हा लोकेशन बघा. यू विल शुअरली कम टू दिस लोकेशन वन्स. अभी मेरा साइकिल का फोटो लेता हूँ जो मेरे को इतना लंबा लेके आया है. $7:45 फ्रॉम नीर डॅम अंबरनाथ. सकाळी आलोय बघा इथं. डोंबिवलीवरनं निघालो होतो मी आणि प्रवीण. आता तुमच्या बरोबर एक छोटीशी इन्स्टा रील करतोय आम्ही. बघा लोकेशन बघा, नक्की या लोकेशनवर मजा करायला. सुपर्ब लोकेशन. येस. ते पावसामध्ये इश्यू होतो त्याचा नाही ना एवढं नाही, पण थोडं कसं त्यात थेंब वगैरे पडले ना. अंडर कंस्ट्रक्शन आणि इकडे सगळे लहान मुलं येत असतात रनिंग करायला, प्रॅक्टिस करायला. चांगली जागा आहे. रिजन्सी अँड आपलं मिलिंद तुंगारे यांचं घर इथंच कुठेतरी आहे. हो सॅटर्डे कुठेतरी 100 किलोमीटर मारला जातो सॅटर्डे. हे आपलं हो करतो जोरदार राईडर आहे. हे आपले काय म्हणतात एजन्सीच्या पुढे रस्ता आहे सायकलिंग करण्यासाठी मस्त. आज पाऊस नाही त्यामुळे व्हिडिओ काढू शकत आहे. बघा रस्ते त्याच्यासाठी, कारण की स्पीड ब्रेकर्स आहेत. लोक आजूबाजूने येतात, चालतात आणि कुत्रे पण असतात. सो यू हॅव टू बी केअरफुल व्हाईल सायकलिंग ओव्हर हिअर. तुमची चौकावर आहे, इथं थांबलो होतो 2 सेकंदासाठी जरा फ्रेश व्हायला. आणि हा चौक बघा रिजन्सीमधून आत आलेला आहे. इथं बरेच कन्स्ट्रक्शन चालू आहे, कन्स्ट्रक्शन वर्क. सो दिस विल बी वन ऑफ द गुड एरियाज फॉर डोंबिवली पीपल टू लिव्ह इन. अँड अवर प्रवीण टेकिंग लूप 50 किलोमीटर झाली त्याचे हसत खेळत. रुस्तमची चौक ही माझी सायकल. आता आज आमचा व्हिडिओ संपत आहे. टाटा बाय बाय.